आपल्याला कोणी हेल्प केली ना त्याला थँक्यू म्हणतो ना. मग देव बाप्पा आपल्याला किती हेल्प करतो, आपल्याला जेवण करू देतो. आपल्याला असं थँक्यू नाही त्याला देव बाप्पाला नाही कळत. आपल्याला 16 पाहिजे ग्रुप मध्ये बनायला पाहिजे. मग म्हण कसं म्हणशील संस्कृत मध्ये देव बाप्पाला गुड नाईट कसं म्हणशील? एकदा तो सांगूत नाही ना. म्हण ना ग तू, कृष्णावाची देवा येते ना ग तुला, म्हण पटकन. एकदा सांगूत बाप्पा हात जोडून कृष्णा. हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू आवर यूट्यूब चॅनल. आज आम्ही चाललोय आमच्या शिवांशच्या बर्थडेला. शिवजयंतीच्याच दिवशी त्याचा बर्थडे असतो. आज त्याचा 5वा बर्थडे, तर आम्ही त्याचा बर्थडे सेलिब्रेट करायला जातोय. कुठे जातोय शंभू बाळा आपण? ना शिवकडे जातोय. ओके फ्रेंड्स. 5 वर्षापूर्वी शिवजयंतीच्या शुभ दिनी तू आमच्या आयुष्यात आलास आणि आमचं जगच बदलून गेलं. हॅपी बर्थडे शिव बाळा. केक आवडला बाळा? छान आहे का? किती बिझी आहे केक लवर. मी आज बनवते खूपच क्रीमी आणि डिलिशियस शाही पनीर. सगळ्यात आधी एक मोठा कांदा, एक छोटा टोमॅटो, आलं लसूण, कोथिंबीर, काजू आणि खोबरं घेऊन हे सगळं छान तेलात परतून घ्यायचं आणि मग त्यावर थोडा वेळ झाकण ठेवायचं. मग 1 कप पाणी टाकून पुन्हा झाकण ठेवून पाणी आटेपर्यंत शिजवून घ्यायचं. मी एक सुहाना पनीर मसाला घेतला, त्यातला अर्धा मसाला घेऊन त्यात थोडंसं कोमट दूध मिक्स केला आणि तो भिजत ठेवला. छान शिजल्यानंतर ते थोडंसं थंड करून घ्यायचं छान आणि मग ते मिक्सरमध्ये टाकून बारीक वाटण करून घ्यायचं. एका कढईत थोडंसं तूप आणि तेल गरम करायचं, त्यात चिमूटभर हिंग टाकायचं आणि मग तयार केलेली पेस्ट टाकायची. त्यात लाल तिखट, हळद, मीठ, धने पावडर टाकून छान मिक्स करायचं. आता तो दुधात भिजवलेला मसाला टाकायचा आणि मिक्सरच्या भांड्यात थोडंसं पाणी घालून तेही ग्रेव्हीत ॲड करायचं. खरंच ब्लिंकिटमुळे लाईफ खूप इझी झाली. बाहेर जायचीच गरज नाही. पटकन मलाई पनीर ऑर्डर केलं आणि फ्रेश पनीर मिळालं. जसं हवं आहे त्या शेपमध्ये पनीर कट करायचं. कोणाला कसा शेप आवडतो तर मी ह्या शेपमध्ये कट करते आणि पनीर छान धुवून घ्यायचं आणि मग तव्यावरती थोडंसं किंवा पॅनमध्ये थोडंसं तूप घ्यायचं आणि त्याच्यामध्ये ते शॅलो फ्राय करायचं. म्हणजे मी पर्सनली कधीच पनीरला डीप फ्राय करत नाही, कारण ते पनीर कडक होतं डीप फ्राय केल्यानंतर. असं शॅलो फ्राय केल्यानंतर ते सॉफ्ट आणि क्रीमी राहतं. त्याच्यानंतर भाजीत ॲड करायचं, म्हणजे ग्रेव्हीमध्ये पनीर ॲड करायचं. वाटलं तर थोडं पाणी टाकायचं कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी आणि थोडा वेळ झाकण ठेवल्यानंतर असं तेल वगैरे वरती येतं छान. आणि मग वरती नंतर तुम्ही कसुरी मेथी वगैरे त्याच्यामध्ये, म्हणजे ड्राईड कसुरी मेथी असते ना, ती थोडीशी तव्यावरती अशी भाजून घ्यायची आणि मग ते त्याच्यात ॲड करायची. खूप छान टेस्ट येते भाजीला. रेडी आहे मग तुमचं पनीर. आता या पनीरचा ऑनेस्ट रिव्ह्यू आपण ऐकणार आहे माझ्या बाळाकडून. शंभू, आवडली बाळा तुला? कशी आहे पनीरची भाजी? छान आहे. खा मग. कशी आहे? छान. खा मग, पूर्ण खाऊन घ्या आता. आपल्याला कोणी हेल्प केली ना त्याला थँक्यू म्हणतो ना. मग देव बाप्पा आपल्याला किती हेल्प करतो, आपल्याला जेवण करू देतो.
झोपू देतो, टाइमवर झोपू देतो हम्म, आणि मग सकाळी लवकर उठू देतो हम्म, आणि मग आपल्याला हम्म. शांत झोप येऊ देतो. हम्म. मग आपल्याला देवाप्पाला थँक्यू नाही म्हणायला पाहिजे. थँक्यू म्हणायला हवं ना. हा. मग मग आपल्याला असं थँक्यू नाही त्याला देवाप्पाला नाही कळत. हम्म, मग आपल्याला कसं म्हणायला पाहिजे, संस्कृत मध्ये म्हणायला पाहिजे. मग म्हण कसं म्हणशील संस्कृत मध्ये देव बाप्पाला गुड नाईट कसं म्हणशील? एकदा तू सांगितले ना, म्हण ना ग तू. कृष्णायवाची देवा येते ना ग तुला. म्हण पटकन. एकदा सांगू बप्पट हात जोडून कृष्णावाची देवा म्हण. एकदा सांगू. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय. म्हण तर पटकन आता. जा जा पटकन. अयो अयो. जा पटकन. कृष्णा हात जोड. म्हण बेटा. कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. कर्तृ कार्यं कर्मजं सवनयनचं मासमापराधं वीतं वासर्ममेतस्मम. जय जय कुरुमाब्दे श्री महादेव शंभो. तमेव माता पिता तमेव बंधु सखा त्वमेव त्वमेव विद्या द्रविणं तमेव त्वमेव सर्व. मम देव. ओम शांती शांती शांती. थँक्यू. माता